डिझेल दरवाढा आणि डिझेलचा तुटवडा असल्यामुळे काँग्रेस जी आहे ती आक्रमक झाली। काँग्रेसने आज धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा आणला आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले। माझ्याबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत। नेमकी काय मागणी तुमची आज तुम्ही केली आणि काय तुमचा कशासाठी मोर्चा होता? आज हे अतिरेकी इंधनवाढ जे सरकारने केली आहे आणि स्वतः पंतप्रधान देशातल्या जनतेला आवाहन करतात की तुम्ही इंधन वाचवा, डिझेल वाचवा, हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे चालले त्यांचं। एका पेट्रोल आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास एक 70-80 पेट्रोल पंप असले, प्रत्येक पेट्रोल पंपावर 4-4 लाखाचे नुसते त्यांचे बोर्ड आहेत पंतप्रधानाचे। त्यांनी हे बोर्ड जरी बंद केले असते लावायचे तरी सुद्धा बऱ्यापैकी लोकांचा म्हणजे देशाचा आर्थिक फायदा झाला असता। अशा पद्धतीने अतिशय चुकीचं आणि शेतकऱ्याचे अतिशय बेकार हाल आहे। सध्याच्याला पेरणीचे दिवस आहेत, नांगरणी चालू आहे, सगळ्या शेतीची मशागत चालू आहे आणि अतिशय दुर्दैवी बाबा ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। अतिशय टोकाचा उद्रेक होईल महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध आणि पंतप्रधान मोदींच्या विरुद्ध। काय शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत तुमच्या? प्रथमतः मी तुमचा आभार मानतो की तुम्ही न्यूज चॅनलनं आमची युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची दखल घेतली। भारताचे पंतप्रधान जेवढं इटलीच्या पंतप्रधानाची काळजी घेतात, त्यांना जाऊन चॉकलेट देतात, प्रेमाच्या गोष्टी जाऊन बोलतात, तेवढीच त्यांनी जर ना भारतातल्या जनतेची काळजी घेतली असते तर हे दिवस आले नसते। आताच आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांनी सांगितले की हे पेरणीपूर्व मशागतीचे दिवस आहेत। इंधन हे फक्त इंधनावर आधारित नाही आहे। मी एक इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी म्हणून सांगतो की इंधनावर आधारित इकॉनॉमी असते, म्हणजे इंधनाचे दर वाढले म्हणजे सर्व गोष्टीचे दर वाढतात। आणि आता भारताची इकॉनॉमी अशी झालेली आहे की तिथं गरीब गोर जनता जगणं खूप महाग झालेलं आहे। मी धाराशिव जिल्ह्याचा युवक काँग्रेसचा निरीक्षक आहे। मी पूर्ण धाराशिव जिल्हा फिरलेला आहे, लातूर जिल्ह्याचा असल्यामुळे लातूर जिल्हा फिरलेला आहे। मी सतत युवक काँग्रेसच्या कामानिमित्त फिरत असतो। आज तुम्ही मोर्चा काढला त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? प्रमुख आमची मागणी आहे की लवकरात लवकर इंधनाचा जो तुटवडा आहे तो सुरळीत करावा आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्याचं लागवड वाढतं। कारण आता महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शेतकरी ट्रॅक्टरवरती शेती करतोय। बैलजोडी खूप कमी झालेली आहे आणि गेल्या वर्षी 1000 रुपये एकर रांगणी पेरणीचे भाव होते, आता 1500च्या पुढे जाते। जो लागवड भाव वाढतो आणि त्या ह्याच्यामध्ये जो मालाचा भाव आहे, आता सोयाबीन आता 7000वर गेलेले, ज्यावेळेस सोयाबीन बाजारामध्ये येईल ते डेफिनेटली 4000वरती येतं। म्हणजे लागवड भाव जो असतो तो वाढल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होईल। उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी दारिद्र्य रेषेखाली येईल। आमची एकच मागणी आहे की इंधनाचे दर कमी करावे। जे आता इंधनाचे इंटरनॅशनल लेवलचे क्रूड ऑइलचे दर गेले 4 दिवस झाले कमी होत आहेत आणि भारतातल्या पेट्रोलचे दर किंवा डिझेलचे दर ते वाढत आहेत, ते दर त्यांनी कमी करावे आणि शेतकऱ्यांना थोडी राहत द्यावी ही मागणी। इंधन दरवाढ झाल्यामुळं महागाई प्रचंड वाढलेली आहे। सर्वसामान्य जनता महागाईमध्ये होरपळून जात आहे। महिलांना गॅससाठी रांगा लावावं लागत आहे। या देशाच्या पंतप्रधानाने 15 लाखाचं आश्वासन दिलं सुरुवातीच्या काळात। आज जनता महागाईत बुडून गेलेली आहे, त्रस्त झालेली आहे। कमी व्हावं तुमचं असं मागणी? कमी व्हावं ही आमची मागणी। मी सरफराज काझी इथला जिल्हा पदाधिकारी आहे। आज काँग्रेस पक्षाने जे आंदोलन केलेलं आहे मुख्यत्वे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जे पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केलेली त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। कारण आता सध्या ज्या पद्धतीने इलेक्शनच्या नंतर एकदम पेट्रोलची आणि डिझेलची दरवाढ केलेली आहे, 20-20 रुपयाने दर वाढवलेले आहेत। पुढे काय करणार तुम्ही? भाव कमी नाही झाले तर पुढे काय करणार? आमचं आंदोलन तीव्र करणार आहोत। आम्ही रास्ता रोको करणार आहोत आणि आम्ही या शासनाला वेठीस धरणार आहोत। आम्ही यांना काम करू देणार। आम्ही यांना सांगत आहोत की जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, तुम्ही जर दरवाढ रोखली नाही, कमी नाही केली तर आम्ही तुम्हाला काम करू देणार नाही। आपण जर पाहिलं तर ही आज जी मोर्चा होता यांच्या मागण्या एवढ्याच आहेत की डिझेल, पेट्रोलचे जे भाव वाढलेले आहेत हे भाव कमी व्हावेत आणि जर भाव कमी नाही झाले तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील त्यांनी दिला। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।